चला सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एका बाजूला खेळताना दिसेल जेडी तर दुसऱ्या बाजूला अक्षय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना रंगतोय. विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब आयोजित वंजारी समाजाचे क्रिकेट सामने. पहिला सामना रंगला गेला टेंबे यंगस्टर विरुद्ध वेंगणी. टेंबे यंगस्टर संघाने वेंगणी संघाला नमवून दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये प्रवेश निश्चित केला. आता दुसरा सामना रंगताना दिसतोय कुरगाव RVCC विरुद्ध कुरगाव. सलामीचे षटक घेऊन मैदानावर उपस्थित झाले गोलंदाज अमित. कुरगाव RVCC संघाकडून खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी टाकतील. चला अमित पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्गावर जायचंय. तरुण पिढीचे क्षेत्ररक्षक खेळाडू फलंदाज घेऊन मैदानात उतरताना दिसतोय कुरगाव RVCC. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आता मात्र अनुभवसक संघ कुरगावचा खेळताना दिसतोय. चला पहिला चेंडू दुसऱ्या सामन्यातला रंगतोय. फुलटॉस मध्ये चेंडूला भिरकावून दिलं गेलं. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स सीमा पार चौकार 4 धावा. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू अमित यांच्या माध्यमातून फेकला गेला. त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलं. सीमापार चौकारे करता. यावेळेस मात्र त्रिफळाचीत. एक तुझी तर एक माझी असा द्वंद्व युद्ध इथे मात्र दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज रंगताना दिसतोय. जेडी बॅक टू दी पवेलियन. दरम्यान जेडी यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये येतोय लेफ्ट हँडर फलंदाजाचा प्रतीक. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं गेलं. वन बाउन्स चेंडू गेला सीमापार चौकार. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक अमित यांच्या माध्यमातून चांगली लाईन लेंथ वर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. चेंडू सरळ आदळला गेला यष्टींना. त्रिफळाची इथून मोठा झटका जेडी सारखा एक चांगला फलंदाज आता मात्र डगावच्या दिशेने जाताना दिसला. जेडी यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित झाला प्रतीक. हा एक चांगला फलंदाज चांगली फलंदाजी करतो. पण आजच्या दिवसामधले VRCC आयोजित वंजारी समाजाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. निश्चितच चांगली कामगिरी करतील या उद्देशाने वन डाऊन त्यांना मैदानामध्ये पाठवलं गेलं. क्षेत्ररक्षण बदल कडून आणतोय अमित. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय अलॉंग दी कार्पेट. सीमापार चौकार 4 धावा. यावेळेस चेंडूला फिरकावून दिलं सीमापार चौकार. पहिला चेंडू खेळला गेला अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चुकत आहेत. यावेळेस मिस जज केला जातोय. ओव्हर थ्रो मनीषांच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा चोरट्या काढल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगवली जाते 12-10 या आकड्यावर. चांगला चेंडू टाकला गेला अमित यांच्या माध्यमातून. चांगला चेंडूवर ओव्हरथ्रो केला गेला मनीष यांच्या माध्यमातून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. चांगला कोऑर्डिनेशन. पुढचा चेंडू घेऊन
यावेळेस लोअर फुल टच होते चेंडू, चेंडूला भिरकावून दिलं गेलं, चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार 6 धावा. या 6 धाव्याने आता मात्र संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आमच्यासोबत इथे मात्र आनंद घेताना दिसते सामन्यांचं रुपेशजी संख्ये, शाखा प्रमुख शिवसेना शिंदे गट, सांघिक दुसरे, वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज निखिल. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज निखिल. एकलारे एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. त्यांच्या समोर आता मात्र फलंदाज षटक येतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज अक्षय. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिले, मात्र दुसरं षटक पहिलाच चेंडू त्यांच्या माध्यमातून स्ट्राईकवर आता फलंदाज येतोय अक्षय. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी करतो, अष्टपैलू असा खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंड वर फलंदाजी करतोय. यावेळेस निर्धावाचा चेंडू टाकला जातोय. चांगला पेस त्यांच्या माध्यमातून जनरेट केला गेला. चेंडूला सरळ विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाचा चेंडू. यानंतरचा सामना VRCC विरुद्ध निखिल यांचा पुढचा चेंडू. यावेळेस शॉटमध्ये चेंडूला भिरकावून दिलं गेलं. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमापार चौकार, 4 धावा. एका बाजूला संघ असेल VRCC कुंभोली, तर दुसऱ्या बाजूला खेळताना दिसेल अनुभवी असा दापोली DPCC. निखिल यांच्या माध्यमातून पहिला चेंडू खूपच सुंदर लाईन लेंथ वर टाकला गेला. त्यानंतर मात्र शॉर्ट पिच गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शॉर्ट चेंडूला चांगला पनिश केलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू पोहोचवला गेला सीमापार, 1 बाउन्स चौकार. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दोन्ही धावांमध्ये संघाची धावसंख्या आता सरसावते. धावफलकावर लगावली जाते 22 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक खराब चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. त्याच चेंडूवर चौकार खेचला गेला. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज निखिल. चांगली गोलंदाजी करतो, चांगला पेस त्यांच्या माध्यमातून जनरेट केला जातोय. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली चेंडूला, फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक झाला दर्शक. चेंडू निघून गेला सरळ. 1 बाउन्स सीमापार चौकार, 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो निखिल. यांच्या षटकाचा जर लेखाजोखा पाहायचं झालं तर पहिला चेंडू निर्धाव त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. त्यानंतर मात्र चौकार, दुहेरी धाव आणि एक मिसफील्डच्या स्वरूपात एक चौकार. यावेळेस मात्र हवाई फायर, चेंडूला पोहोचवला जातोय सरळ सीमापार, षटकार, 6 धावा.
एक रोटेशन केलं गेलं. त्याच नंतर मात्र चेंडू पोचवला गेला सरळ सीमापार. षटकार 6 धावा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटक्या अखेरीस जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. मोठी धावसंख्या उभारताना दिसतोय कोरगाव संघ. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज. दरम्यान धनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. एकला रे एंड वरून गोलंदाजी करण्यास सज्ज होताना दिसतोय. त्यांच्यासमोर इन्फॉर्म फलंदाजी करतोय. आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून खूपच सुरेख अशी फलंदाजी झाली. यावेळेस व्हेरिएशन स्लोवर चेंडू खेळवला गेला. निर्धावाचा चेंडू धनेशच्या माध्यमातून हाताळला जातोय. षटकाची सुरुवात चांगल्या गोलंदाजीने पाहायला मिळाली. कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा मोजावा लागतील धनेशांना. आपला अनुभव पूर्ण पणाला लावायला लागेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शॉर्टमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. मात्र क्षेत्ररक्षक खराब असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खूपच सुंदर गोलंदाजी धनेशांच्या माध्यमातून हाताळली जाताना दिसते. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकले गेले. या 2 चेंडूमध्ये पहिला चेंडू निर्धाव व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र गतिवान असा चेंडू फायनल एक रिझनच्या मध्ये मारण्याच्या नादामध्ये चेंडू फसला होता. फटका फसला होता. मात्र क्षेत्ररक्षक झेल टिपू शकले नाहीयेत. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. निर्धाव असा चेंडू. चांगला कमबॅक म्हणावा लागेल धनेशांच्या माध्यमातून. ज्या गोष्टीची आवश्यकता होती तीच गोष्ट करताना दिसतोय आपल्या संघाकरिता. 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. 3 चेंडू मध्ये माफक 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. पुढचा चेंडू धनेशांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. पंच वाईड म्हणून घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येची वाढ. या अतिरिक्त धावसंख्या वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर 35 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 35 वर जाताना दिसते. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सरसवताना दिसतं कोरगाव संघ. मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल षटकामध्ये. धनेश लाईन लेंथ मेंटेन करून गोलंदाजी करताना दिसतोय. पुढचा चेंडू त्यांच्या माध्यमातून आता मात्र हाताळला जातोय. यावेळेस शफल करून खेळण्याच्या नादामध्ये चुकतोय. कॉम्प्रोमाइज करतोय आपला गडी. फॉर्म मध्ये दिसत नव्हता. मात्र धावपाच्या स्वरूपाने मोठा झटका लागतोय. प्रतीक सारखा एक चांगला फलंदाज डगआउटच्या दिशेने इथे मात्र सरसवताना दिसतोय. डीपीसीसी दापोली डीपीसीसी संघ नाणेफेकीचं डेज आहे. दापोली डीपीसीसी इनिंग ब्रेक मध्ये तुमचा कर्णधार इथे मात्र नाणेफेकीचं डेज आहे. धनेशांच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडू मध्ये मात्र 3 धावा त्यांच्या माध्यमातून एकत्रित केल्या गेल्या. यावेळेस मात्र शेवटचा चेंडूला फटका फसतोय. चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षक मनीष करतो चुकी. झेल सोडला जातो त्यांच्या माध्यमातून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. निश्चितच क्रिकेटमध्ये व्याख्या आहे पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. मात्र ही व्याख्या कुठेतरी चुकताना दिसत आहेत फलंदाज क्षेत्ररक्षक. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर जाते 37.
चला गोलंदाज नाव सांगायचंय. हर्ष, अंश राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करतील. त्यांच्या समोर आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय राहुल. चांगली फलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू अंशाच्या माध्यमातून हाताळला गेला. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. निखिल जातो चेंडूच्या खाली. निखिल जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र बॅटीची कड घेऊन अमित जातो चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा चूक. झेल सोडतायत कोळगाव संघ. यावेळेस मात्र धावपतून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय फलंदाज राहुल. राहुलांची जागा सांभाळण्यासाठी मात्र आता येतोय 40+ चॅलेंजर ट्रॉफी मधील उत्कृष्ट असा फलंदाज माणिक, ब्रँड ऑफ कोरगाव. सक्षम डेकोरेटरचे प्रॉपरायटर श्री सागरजी विश्वास यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं विठ्ठल लोकमान्य क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. अंश आपल्या गोलंदाजीमध्ये कमाल करतोय. 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. 3 चेंडू मध्ये मात्र 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. हात खोलावे लागतील कुरगाव संघाला. प्रेशर मध्ये खेळताना दिसतोय या शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकतोय. यावेळेस मात्र पंच वाईड म्हणून घोषित करतायत. खराब गोलंदाजी, दिशेने अशी गोलंदाजी या चेंडू मध्ये अंशाच्या माध्यमातून सफल केलं गेलं. मात्र तरुण असा गोलंदाज आहे. तरुण गोलंदाजीवर प्रेशर क्रिएट केला जातोय अक्षयांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र हवाई फायर, फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक मनीष. मात्र पुन्हा एकदा झेल सोडला गेला मनीष यांच्या माध्यमातून. 2 धाव सहजरित्या पूर्ण. दुहेरी धावाचं रूपांतर इथे मात्र तिहेरी धावात केलं गेलं. गोलंदाज करेल तर काय करेल. झेल सोडले जातात कोळगाव आरबीसीच्या माध्यमातून. खराब असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. या तिहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 4 43 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. यावेळेस मात्र या षटकातला माझ्यामध्ये हा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा एकत्रित करतोय माणिक. ऑन फायर. माणिक यांच्या फळीतून निघतोय शेवटच्या चेंडूमध्ये खणखणीत सीमापार 6 धावा. षटकार. पाणी 49 धावा काढल्या गेल्या. 50 धावाचं लक्ष ठेवलं गेलं कोळगाव आरबीसीसी संघासमोर. चला दापोली डीपीसीसी संघ नाणेफेकीसाठी यायचंय. दापोली डीपीसीसी चला नाणेफेकीचा कॉल करून घेतोय रुपेशजी संख्ये. 2 कर्णधार आमने सामने भिडताना दिसेल. एका बाजूला कर्णधार पद भूषवताना दिसेल बीआरसी संघाकडून गुरु, तर दुसऱ्या बाजूने दापोली डीपीसीसी संघाकडून कर्णधार येतोय आयुष. आजच्या दिवसातला 3रा सामना, मोठा सामना.
घरचा संघ घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. एका बाजूला संघ VRCC कुंभोली तर दुसऱ्या बाजूला दापोली DPCC. दापोली DPCC संघाने नाणेफेकीचं कोल जिंकलं. नाणेफेकीचं कोल जिंकून आपला निर्णय कळवायचा. चला गुरगाव संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यापुढचा सामना दापोली DPCC विरुद्ध कुंभोली VRCC. दापोली DPCC संघाने नाणेफेकीचं कोल जिंकलं. नाणेफेकीचं कोल जिंकल्यानंतर आपला निर्णय त्यांनी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सांगायचं. चला कोळगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एका बाजूला अमित तर दुसऱ्या बाजूला खेळताना दिसलेला अमय. ही जोडी अति महत्वाची जोडी आणि सलामीची जोडी इथे मात्र मैदानात जाते. 50 धावाचं लक्ष त्यांच्या समोर ठेवलं गेलं. 49 धावा काढल्या गेल्या कोरगाव संघाच्या माध्यमातून. 50 धावाचं लक्ष ठेवलं गेलं. अमित यांना आपल्या मेरिटवर खेळावं लागेल. आपला अनुभव पणाला लावून आपल्या संघाची नौका पार करावी लागेल. एक चांगला असा फलंदाज आहे अमय. मोठे फटके मारण्यासाठी माहिर असा फलंदाज. मात्र या मैदानावर मोठे फटक्यासमोर सोबत एकेरी दुहेरी धाव सुद्धा काढावे लागतील. मोठा असा मैदान आहे. 50 धावाचं लक्ष. 4 षटका फेकावी लागतील. 4 षटकामध्ये 50 धावा विजयासाठी कराव्या लागतील कोरगाव RBCC संघाला. सलामीची जोडी मैदानात जाते. स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना दिसतील अमित तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना दिसेल अमय. सलामीची गोलंदाज सांघिक पहिले वैयक्तिक पहिले गोलंदाजी गोल मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज अक्षय. कुरगाव गावाचा ब्रँड असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजीवर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी कुठली भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. अष्टपैलूचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते वंजारी समाजाच्या सामन्यामध्ये. मात्र आजच्या दिवसामध्ये विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब आयोजित वंजारी क्रिकेट सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय ते पाहण्याची गोष्ट असेल. यावेळेस मात्र दुसरा सामना दुसरी इनिंग. पहिला चेंडू घेऊन अक्षय. कुरगाव एक्सप्रेसवर पहिला चेंडूवर प्रहार चढवला गेला. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं गेलं. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमा पार चौकार. 4 धावा. ज्या प्रकारची सुरुवात अमित यांच्या गोलंदाजीवर केली होती त्याच पद्धतीची मात्र इथे मात्र सुरुवात करताना दिसतोय अमित. यावेळेस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सीमा पार 6 धावा षटकार. दोन चेंडू 10 धावा. ज्या प्रकारची फलंदाजी पाहायची होती तीच फलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय अमित. ब्रँड ऑफ कुरगाव. कुरगाव एक्सप्रेसला रुळावून खालती उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. पहिल्याच 2 चेंडूवर 10 धावा एकत्रित केले गेले. आता मात्र हा पुढचा चेंडू तिसरा चेंडू
पुन्हा एकदा एक तुझी तर एक माझी फुलटॉस चेंडू होता मात्र मिस केला गेला. फलंदाजाच्या माध्यमातून त्रिफळाचीत होऊन तंबूच्या आसरेने येताना दिसतोय फलंदाज अमित. अमित खूपच सुंदर फलंदाजी करत होता मात्र एक खरा फटका सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्रिफळा छळीत होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. अमित त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आता मात्र येताना दिसतोय कुंबोली गावाचे भाऊजी कपिल. 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. 3 चेंडूमध्ये 10 धावा एकत्रित केल्या गेल्या. 50 धावाचं लक्ष्याचा पाठलाग करताना इथे मात्र 10 धावा ऑन दी बोर्ड लगावल्या जात आहेत. दरम्यान 4 चेंडू हाताळले गेले. या षटकामध्ये अक्षयांच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 11 धावा एकत्रित केल्या गेल्या. यावेळेस मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन अक्षय गोलंदाजी मार्गावर सज्ज. स्वतःच्या चेंडूला पनिश केला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू जातो सीमापार चौकार. 4 धावा. चला आमचे यूट्यूब स्पॉन्सर श्री प्रज्वल यांचं ते आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होते लेफ्ट हँडर गोलंदाज प्रतीक. शिवसेना शाखा प्रमुख शिंदे गट माननीय श्री रुपेशजी संखे यांचं स्वागत करतील चिराग जी पिंपळे. आणि गुरुप्रसाद संखे यांचं स्वागत करतील ड्रीमी उद्योजक आहेत. यावेळेस मात्र मिस फील्ड केले गेले. दुहेरी धाव सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगावले जात आहेत 18 या आकड्यावर. दुसऱ्या षटक मध्ये कुरगाव संघाच्या 31 धावा होत्या. त्याच पद्धतीने धावताना दिसतोय श्रीकांतजी पिंपळे यांचं स्वागत करतील ऋषिकेश. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षकच्या हातामधून कुठली चूक इथे मात्र होताना दिसत नाहीये. मोठा झटका. अमय सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय.
या षटकाचा लेखाजोखा विचार करायचा झाला तर 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. 4 चेंडूमध्ये 3 धावा एकत्रित केल्या गेल्या. चांगला कमबॅक म्हणावा लागेल कुरगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावर 18 या आकड्यावर विसावली गेली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये धने चुकतायत. अमित जोपर्यंत फलंदाजी करत होता तोपर्यंत मात्र ड्रायव्हिंग सीटवर बसला होता संघ कोळगाव आरबीसीसी. मात्र आता कुठेतरी चुकतायत. आउट ऑफ द फॉर्म फलंदाजी करताना दिसत आहेत. दुसरे षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता विजयासाठी 10 चेंडू आणि 32 धावा. 10 चेंडू 32 धावा. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय ब्रँड ऑफ कुरगाव मिस्टर माणिक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मात्र चेंडूला हवाई फायर पोहोचवतोय. फटका फसतोय. अक्षय जातो चेंडूच्या खाली. अक्षय चुकी करताना दिसत नाहीये. जी चुकी कोळगाव संघाच्या माध्यमातून झाली होती मात्र ती चूक कुरगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. मोठा झटका. कपिल सारखा एक चांगला फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. बघा चेंडू पोहोचवतोय षटकाराकडे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 24 धावांवरती. वाजव डीजे. बघूया धनेश आपल्या संघासाठी कशा रीतीने फलंदाजी करते. बघा परत टोललेले चेंडू. चेंडू जातोय सरळ. बघा गडी बाद होतोय धनेश याचा आणि धावसंख्या तटस्थ थांबून राहिली आहे तीच म्हणजे 25 धावांवरती. वाजव डीजे. धनेशाची जागा घेण्यासाठी येतोय म्हणजे आपल्या कोळगाव गावाचे सरपंच तेच म्हणजे कुणाल भाऊ. याचं कुंबोली ग्राउंडवरती आगमन होताना आणि फलंदाजीसाठी सुद्धा कुणाल भाऊ. बघूया कशा रीतीने फलंदाजी. बघा थोडंच चांगलासा मारलं फटका. चेंडू सरळ जातोय षटकाराकडे. वाजव डीजे. धावा. बघूया सामन्यामध्ये कुठेतरी चुरस येताना. बघूया संघासाठी चौथे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तेच म्हणजे चिराग. 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा.
दापोली डीपीसीसी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. दापोली डीपीसीसी संघ बघूया 6 चेंडू 19 धावा, सॉरी 5 चेंडू 19 धावा. बघूया मनीष कशा रीतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय, षटकार आणि चौकारासाठी मानलं जातंय. आणि बघूया तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू, चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक हाताने निर्धाव चेंडू. 4 चेंडू 19 धावा, 4 चेंडू 19 धावा. बघूया परत ओव्हरपिच मध्ये चेंडू, चेंडू सरळ जातोय सीमा पार, 4 धावा. वाजव डीजे. बघूया कंपल्सरी चेस असल्यामुळे 3 चेंडू 15 धावे आपल्याला काढावेच लागतील. बघा शॉर्ट मध्ये त्याच्या चेंडू, चेंडू जातोय सरळ बिग बिग षटकाराकडे. वाजव डीजे. चेंडू धन्यवाद डीजे. बघूया 2 चेंडू 9 धावा. बघूया थोडीशा प्रेक्षकांनी थोडस चिन्मय थोडस चेंडू द्यायचे आहे ग्राउंड मध्ये, थोडीशी हेल्प करायची आहे. बघूया 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू 9 धावा. बघा शॉर्ट मध्ये चेंडू, चेंडू सरळ जातोय सीमा पार, 4 धावा. वाजव डीजे. तीन वर्षापासून जे आपण टाकी एंड 6 खेळत होतो, एंड आपण चेंड केली आणि सामन्यामध्ये चुरस वाढताना आणि प्रेक्षकांचे सुद्धा मन जिंकताना दिसतोय, तोच म्हणजे मनीष. बघा 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. बघा ज्या एंडनी खेळण्याची सर्वात इच्छुक असा खेळाडू कुंभोली आरसीसी संघातला तोच म्हणजे गुरुप्रसाद संघे. तीच एंड आपण चॉईस केली आणि त्याच एंडनी आपल्याला प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे मन जिंकताना दिसतोय, तोच म्हणजे कोळगाव संघ. 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. बघूया आपल्या गावासाठी कशा रीतीने फलंदाजी. बघूया ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, चेंडू होता स्लोवर आणि चेंडू सरळ पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कुरगाव संघ सामना जिंकताना. वाजव डीजे.